न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। उद्या पैठणमध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे पूर्णकृती पुतळ्याचे अनावरण। सामाजिक समता, शिक्षण व स्त्री मुक्तीचा संदेश देणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे भव्य अनावरण व लोकार्पण सोहळा उद्या दिनांक एप्रिल 11 रोजी पैठण येथील हुतात्मा चौक येथे 6 ते 8 वाजे दरम्यान मोठ्या उत्साहात पार पडणार आहे। या अनावरण सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून खासदार संदीपान पाटील भुमरे व आमदार विलास बापू भुमरे तसेच राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ तसेच दुग्धविकास तथा इतर मागास कल्याण मंत्री अतुल सावे यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती समिती अध्यक्ष दिलीप जगताप यांनी दिली। या अनावरण सोहळ्याचे आयोजन क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुतळा मिरवणूक नियोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे। मिरवणुकीची सुरुवात सकाळी बिडकीन येथून होणार असून कवडगाव, ढोरकीन, धनगाव, इसरवाडी, पिंपळवाडी, राहुल नगर, कातपूर मार्गे सायंकाळी सह्याद्री चौक पैठण येथे ही मिरवणूक भव्य स्वरूपात दाखल होईल। ठिकठिकाणी मिरवणुकीचे स्वागत करण्यात येणार आहे। सायंकाळी 8 वाजता हुतात्मा स्मारक पैठण येथे पुतळ्याचे अनावरण व लोकार्पण सोहळा पार पडणार आहे। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुतळा अनावरण सोहळा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य दिलीप जगताप यांनी सर्व समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे। खासदार संदीपान पाटील भुमरे व आमदार विलास बापू भुमरे यांनी हे पुतळे स्वखर्चातून उभारत असून समाजाप्रती मोठे योगदान दिले असल्याची भावना समाजामध्ये व्यक्त होत आहे। पैठण तालुका प्रतिनिधी मनीष आव्हाडची रिपोर्ट।